कोपरगाव शहरातील निवारा साई सिटी समतानगर रचना पार्क आढाव वस्ती व परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर परिसरात 2 ते 3 वाहनं चोरी गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। काही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। नागरिकांकडून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 अज्ञात इसम रात्रीच्या सुमारास तोंड बांधून फिरताना दिसत आहेत। त्यांच्या हातात कोयते असल्याचंही फुटेजमध्ये दिसून येत असून ते वाहन चोरी करून घेऊन जात असल्याचं चित्र स्पष्टपणे कैद झालं आहे। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या वेळी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत संबंधित भागात पोलीस गस्त वाढवावी तसेच चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आपल्या कोपरगाव शहरातील आमच्या निवारा सुभद्रानगर रचना पार्क रिद्धी सिद्धीनगर जानकी विश्व साई सिटी या भागात मागील काही दिवसापासून आमच्या चोऱ्यांचं सत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। कालच आमच्या मित्राची बुलेट गाडी ही चोरीला गेलेली आहे। ती गाडी चोरीत असताना त्याच्यात जे आमच्या भागातील काही आमच्या मित्राच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी त्यांनी जेव्हा मला ते सीसीटीव्ही फुटेज टाकले ते बघितल्यानंतर कुठेतरी असं सामान्य नागरिकांमध्ये कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण होईल असे ते सीसीटीव्ही फुटेज होते। ते 3 अज्ञात व्यक्ती त्यांनी काळ्या रंगाचे निळ्या कलरचे जॅकेट घातलेले, तोंडाला मास्क लावलेले म्हणजे तोंड दिसू नये म्हणून पूर्ण तयारी व हातात अक्षरशः एक मोठे मोठे कोयते की कुणी समजा रात्री उठलं काही कुणी प्रतिकार केला तर त्याला पूर्णपणे म्हणजे ती गँगला बघून असे भीतीचं वातावरण एक सामान्य नागरिकांमध्ये तयार झाले। त्यांना कुणी प्रतिकार केलं तर ते डायरेक्ट मारून टाकतील का अशी सुद्धा भीती एक प्रकारची निर्माण सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। मागीलच आमच्या भागातील सुभद्रानगर भागात मागे एक आमच्या संबंधितच माझ्या संबंधातील आमच्या गरुड काकी यांच्या घरात ही चोरी झालेली आहे। ते गावाला गेलेले असताना त्यांच्या घराला कुलूप असताना अज्ञात ते अशाच प्रकारचे 3 चोर होते। त्यांचंही सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे। याचंही सीसीटीव्ही फुटेज आम्ही कुंभार साहेबांनाही दिलेलं आहे। यांचे जे वरती DYSP भारती साहेब यांनाही त्याद्वारे मी त्यांना फुटेज दिलेलं आहे व त्यांनाही मी फोन करून सांगितलं की साहेब आपण लक्ष घालून ह्याचं कुठेतरी एक बंदोबस्त करण्यात यावा की आमच्या इकडे राहणारा हा एक सामान्य कुटुंबातील आणि नोकरीदार पेशातील सगळे सर्वसामान्य लोक आहे आणि अशा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज बघून आणि त्यांच्या हातात एक हत्यार बघून अशी काही भीती वाटते की आमच्या कोपरगावात ही काय नवीन कुठेतरी कोयता गँग काय निर्माण होती काय। त्याच्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासन त्यांचं काम चोख बंदोबस्ताने करतोय हे आम्हाला त्याच्यात काही शंका नाही, पण आमची एक कळकळीची विनंती आहे की साहेब ह्या गँगचं कुठेतरी बंदोबस्त करावा। ह्या वाढत्या चोऱ्यांचं प्रमाण वाढत आहे, लोकांमध्ये भीतीचं निर्माण होत आहे। त्याच्यामुळे ह्याच्या आमच्या रात्रीची गस्त वाढवावी व प्रत्येक एक लक्ष देऊन आपल्या ठिकाणी काही माणसं काही पोलीस उभे करता आले काही हे करता आले त्या पद्धतीने या चोरींचे छडा कसा लागतील आणि ही जी गँग आहे ही गँग कशी आटोक्यात येईल ह्याची आम्ही तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो व मी नागरिकांनाही सांगतो की तुम्ही आमच्या भागातील नागरिकांनाही व किंवा सर्वसामान्य नागरिकांनाही सांगतो की आपल्या घरात कुठे जाताना कोणालाही म्हणजे जास्त दिवस आपल्या घराला कुलूप ठेवू नये, म्हणजे आपले वाहनं सुरक्षित लावावे, आपल्या घरातील लाईट्स वगैरे बाहेर उजड व्यवस्थित प्रमाणात राहील व ये जाय करताना लोक दिसतील किंवा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात तुम्हाला जे जमत असेल ज्याला शक्य असेल त्यांनी स्वतःच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे व आपल्या घराची सुरक्षितता कशी आपण करावी, आपल्या शेजार पाजारच्यांना कुठे गेले तर सांगून जावं व सुरक्षितता एकमेकांना शेजार पाजारांना सहकार्य करावं। एकमेकांच्या सहकार्याने आपण या चोरांना आटोक्यात आणू व बघा की म्हणजे मी या पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की साहेब लवकरात लवकर आम्हाला या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा। जय हिंद।